कांद्याच्या दरावरून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी शेतकरी आक्रमक झाले. कांद्याला अपेक्षित दर मिळत नसल्याचा आरोप करत संतप्त शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडण्याचा प्रयत्न केला. यावेळी बाजार समिती परिसरात शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत कांदा लिलाव बंद करण्याची मागणी केली. कांदा विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना एका आडत्याकडून वाढीव दर देण्यात आल्याने बाजार समिती प्रशासनाने संबंधित दुकान सील केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली. एक दोन रुपयांनी आणि बहिणी रेट जास्त घालण्यामुळे चांगल्या मालाला चांगला भाव दिल्यामुळे कसली वाईट वाटायला लागलं. ज्यावेळेस 5, 7, 8, 10 रुपये कांदा विकत होता तेव्हा ही मार्केट कमिटी किंवा बाकीची माणसं काय म्हणत नव्हते त्याला 15, 16 रुपये दर द्या. आता भाव वाढल्यावर काय म्हणतात कमी करा. शेतकऱ्याला 2 पैसे यायला लागले. कसली वाईट वाटायची काय गरज आहे. शेतकरी दर देऊ नका. बाजारपेक्षा 200 टाईट करतो. बाजारपेक्षा 200 दर टाईट करतो आम्ही आणि हे मार्केटमध्ये कोणी काढत नाही. याच्यामुळे माझं दुकान सील केलं. त्यांचं म्हणणं दर जास्त काढून देऊ नका शेतकऱ्याला. यांचं म्हणणं असं कमिटीचं म्हणून माझं दुकान सील केलं तिने आत्ताच्या आत्ता दुकान उघडा माझं. कुणाचे लोक 20 दुकान आहेत, कुणाचे पट्टे. संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्ये गोंधळ घालत प्रशासनाच्या कारवाईचा निषेध केला. या गोंधळामुळे काही काळ कांद्याचे लिलाव बंद ठेवण्यात आले होते. मात्र परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर पुन्हा कांदा लिलाव सुरळीत सुरू करण्यात आले. कांद्याला योग्य दर मिळावा आणि शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. शेतकऱ्यांना एक विनंती आहे. आता आपण थोड्या वेळापूर्वी पाहिलं, आपल्याला न कल्पना देता त्यांनी 2 तास मार्केट बंद केलं किंवा मार्केटची वेळ सांगितली नाही. 2 तास मार्केट लेट केलं. त्याची एक शेतकऱ्याची सगळ्याची आमची मानसिक हानी झाली. दुसरा मुद्दा असा, पैलवान साहेबांचं दुकान सेल केलं. आलिम पैलवान साहेबांचं दुकान सेल केलं. सेल करण्याचं कारण काही समजलं नाही. पण जरी सेल करण्याची पद्धत नंतर लक्षात आली, की सर्व पट्टे हायस्ट आहेत, फास्ट पट्टे आहेत. शेतकऱ्यांना 2 पैसे मिळतोय. शेतकऱ्यांना 2 रुपये 4 रुपये भाव जास्त मिळतोय. हे बाकीच्या व्यापाऱ्यांना खटकतंय. ते जर खटकलं, त्यांची गुची झाली, एकत्र आले आणि ह्यांचं दुकान सेल करण्याची पद्धत. पण जर शेतकऱ्याला कुणीच जर दर नाही दिले तर त्याचं घर काय हसीला द्यायचं का? आमच्या टोळीवरचं लोणी ह्यांनी किती वर्ष खायचं. ज्या वेळेस 1 रुपया चालला होता त्यावेळेस त्यांना कांदा दिसला नाही. कांद्यामधली क्वालिटी कळली नाही. 50 रुपये 40 रुपये 35 रुपये कांदा जायला लागला की ह्यांचं लगेच पोटात दुखायला लागलं. आम्ही शेतकरी यांचं काही लुटमार करतोय का? जे आमचं हक्काचं पैसे ते आम्हाला मिळलं पाहिजे. सील 1 दुकान केलंय जे मार्केटमध्ये हायस्ट फास्ट चालतंय. शेतकरी जवळजवळ शेतकरी 1,500 शेतकरी 500 शेतकरी आता सध्या आहेत. दुसरा मुद्दा असा की आमची मागणी आहे आमचा काय कुणावरती उपकार नाही किंवा त्यांचा आमच्यावरती नाही. आमच्या कांद्याच्या क्वालिटीला जो दर देईल त्याचं दुकान चालू राहील. जे आमच्या काळूवरचं लोणी खाईल तेव्हा आम्ही सर्व बंद करण्यात येईल.